जिल्हा परिषद पंचायत समिती प्रचाराच्या धगधगीत इचलकरंजी महानगरपालिकेच्या महापौर पदाची चर्चा थंडावली। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराने सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून याचा थेट परिणाम इचलकरंजी महापौर पदाच्या चर्चेवर झाला आहे। नेते मंडळी, पदाधिकारी तसेच नगरसेवक ग्रामीण भागातील प्रचारात गुंतल्यामुळे महापौर व उपमहापौर पदासाठी सुरू असलेली नावांची चर्चा तात्पुरती थंडावली आहे। प्रचाराच्या तोफा शांत झाल्यानंतरच महापौर व उपमहापौर पदाची नावे जाहीर होतील असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे। इचलकरंजी महानगरपालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली असून 65 पैकी 43 जागां जिंकत भाजप शहरातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे। महायुतीने एकूण 47 जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत मिळविले आहे। त्यामुळे महानगरपालिकेचा पहिला महापौर भाजपचाच होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे। महापौर आरक्षण सोडतीमध्ये ओबीसी आरक्षण जाहीर झाल्याने भाजपमधील ओबीसी प्रवर्गातील अनेक नगरसेवक व नगरसेविका इच्छुक बनले आहेत। अनुभवी नगरसेवकांना संधी मिळणार की नवख्या नगरसेवकांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार यावर सध्या शहरात चर्चा रंगत आहे। दरम्यान 7 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे मतदान तर 9 फेब्रुवारी रोजी महापौर व उपमहापौर निवड होणार आहे। त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रचाराची सांगता झाल्यानंतरच महापौर पदाचा सस्पेन्स उलगडेल असे संकेत मिळत आहेत। वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर। चॅनलला सबस्क्राइब करा आणि